नमस्कार. दिनांक 7 जून. कथेचं शीर्षक आहे भिवू नको, गर्भ वाढेल. मल्लिकार्जुनची महाराजांवर भक्ती जडली. त्याला एकच काळजी होती, त्याच्या मुलीच्या पोटातील गर्भ 3 वर्षे झाली तरी वाढत नव्हता की पडत नव्हता. त्यासंबंधी विचारता महाराज म्हणाले, भिवू नको, गर्भ वाढेल, प्रसूती होईल. त्याप्रमाणेच झाले. बार्शीत परत ते वेळी त्याला महाराजांनी आपले मुखवस्त्र प्रसाद म्हणून दिले. ते त्याने नित्य पूजेत ठेवले. स्वामी नावाचा अंगारा त्या मुखवस्त्रास लावून तो देऊ लागला. तसा लोकांना त्याचा गुण येऊ लागला. त्याला खूप धन मिळू लागले. अज्ञान आणि अहंकारामुळे निर्माण झालेल्या भ्रमाची निवृत्ती होताच मल्लिकार्जुन हा परमार्थाची वाटचाल करणारा खरा मुमुक्षु झाला. गीता आणि ज्ञानेश्वरी या ग्रंथांचा त्याचा अभ्यास होताच भक्ती ही तर त्याच्या लाडक्या लेकीसारखी होती. आत्मज्ञानाचा गर्भ हा भक्तीच्या पोटी होता. चिंतन, मनन, निधिध्यासन ही मोलाची 3 वर्षे खर्ची पडूनही त्या भक्तीचा पोटचा गर्भ वाढत नव्हता की पडतही नव्हता. ही भक्ती खरंच गर्भवती आहे काय, की रसास्वाद या विघ्नांचा वायगोळाच आहे? 3 महत्वाची वर्षे गेली. आता आणखी किती काळ जाणार? या भक्तीचे काही बरे वाईट तर होणार नाही, अशा अनेक शंका कुशंकाही त्यांच्या मनात गर्दी केली होती. त्यामुळे हा पारमार्थी जीव गोंधळ घाबरा झाला होता. महाराजांच्या रूपाने देवच भेटला अशी त्याची खात्री पटली होती. म्हणूनच भक्तीच्या हरिण काळजीने त्याने महाराजांच्या चरणी शरणागती पत्करून भक्तीच्या पोटच्या आत्मज्ञानाच्या गर्भाचे काय होणार असे विचारले. भक्तीला वाचवा अशी त्याने विनवणी केली. महाराजांनी त्याला अभय दिले. त्याची भक्ती निर्वज्ञ निरोगी होती खरी, पण स्वांतः सुखाच्या समाधानाचे रसास्वाद हे विघ्न लेश मात्र शिल्लक होते. भक्तीच्या प्रसूतीला त्या विघ्नाचाच अडसर होत होता. परंतु मुमुक्षु जीवाची शरणागती योग्यता जेव्हा त्या हरिण काळजीने व्यक्त झाली, तेव्हा तो अडसर दूर झाला. त्याला गुरुचे अभय मिळाले. गुरु कृपेचे मुखवस्त्र प्रसाद रूपाने मिळाले. कृपेचे जरी अल्पदेसी निधान, जीवासा रखे मी तयासी जपेन. हा दृढ निश्चय मुमुक्षु जीवाच्या काळजीतून प्रकट झाला. त्याप्रमाणे त्याची साधना चालताच गुरु कृपेने आत्मज्ञान झाले, म्हणजेच भक्ती प्रसूत झाली. आत्मज्ञानानेच माणूस परिपूर्ण होतो. चिंतन, मनन, निधिध्यासन, भक्ती, शरणागती, निर्वेद आणि निर्वेद असल्यास सद्गुरु जीवाला आपणासारखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागे, याचा अनुभव देतातच याची खात्री पटवणारी ही लीला आहे. धन्यवाद.